भारतीयांसाठी आनंदाचा पर्व आहे। आजचा दिवस म्हणजे देशभक्ताचं स्फुरण होऊया, भेद नष्ट करूनी चला भारतीय होऊया। मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो। थोड्याच वेळामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होईल व या सोहळ्याला सुरुवात होईल। भारत मातेला वंदन करूनी करतो मी आपल्या या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात। मी माननीय डॉक्टर किरणजी पाटील साहेब जिल्हाधिकारी बुलढाणा यांना अशी विनंती करतो की आपण ध्वजारोहण करावं व त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत होईल। यानंतर हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत तिरंगाची आपल्या सर्वांना शपथ घ्यायची। सर्वांनी शपथ घेण्यासाठी तयार ध्वज फडकवे। स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा स्वतःला समर्पित करे। मनपूर्वक शुभेच्छा देतो। स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, अधिकारी, पत्रकार आणि समस्त जनतेला मी शुभेच्छा देतो। तसेच स्वातंत्र्यासाठी देशभरातील ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले व स्वातंत्र्य सेनानींनी बहुमोल लढा दिला, आपले सर्वस्व गमावले, त्या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करून अभिवादन करतो। त्यांच्या त्यागात आहे देशातील सर्व महनीय व्यक्तींच्या योगदानामुळे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये आज आपल्या देशामध्ये रुजली आहेत। यामुळे आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र देश म्हणून नावारूपास आलेला आहे। आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे, त्याप्रमाणे आपला जिल्हाही कृषी प्रधान आहे। येथील सुपीक जमीन आणि शेतीमध्ये होत असलेले विविध प्रयोग यामुळे प्रगतिशील शेती करणारा जिल्हा अशी ओळख जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची आहे हे मी आवर्जून येथे उल्लेख करतो। तसेच बियाणे उत्पादनात शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळे सोयाबीन बियाण्याच्या उत्पादनात जिल्हा अव्वल राहिलेला आहे। आपणा सर्वांना कल्पना आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील विविध पिकांवर अरिष्ट आले होते, परंतु राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून अलीकडेच 8,73,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सुमारे 770 कोटीपेक्षा जास्त अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहे। ही एक उल्लेखनीय बाब आहे। अडचणीतील शेतकऱ्यांना सर्वोपरी मदत करण्याचे शासनाचे नेहमीच धोरण राहिलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता न करता शेती अत्यंत जोमाने आणि उत्कृष्ट पद्धतीने करावे असं मी या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करीत आहे। तसेच शेतकऱ्यांना पीक विमा ही आधारभूत ठरत असल्यामुळे 1 रुपयात पीक विमा काढण्याचे देखील शासनाने धोरण निश्चित केलेले आहे।
या वर्षीच्या खरीप हंगामात 6,78,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा काढून घेतलेला आहे। यामध्ये 5.25 लाख हेक्टर क्षेत्र जिल्ह्यातील पीक विम्याच्या क्षेत्राखाली आलेले आहे। गेल्या वर्षी 2023-24 मध्ये 2,38,000 शेतकऱ्यांना 144 कोटी इतका पीक विमा या केवळ 1 रुपयाच्या पीक विम्यामधून मंजूर झालेला आहे। तसेच रब्बी करिता सुमारे 65,000 शेतकऱ्यांना 133 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या मदतीचे वाटप देखील अत्यंत जलद गतीने जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। पीक विमा आणि नुकसानीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे। ई पीक पाहणी अभावी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 100% ई पीक पाहणी करावे असे मी या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करीत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जिल्ह्यातील 3.5 लाख शेतकऱ्यांना शासनाकडून लाभ होत आहे। आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने ही मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यास त्यांनी तातडीने आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। क्रमांक 7 इयत्ता 5वीचा विद्यार्थी चिरंजीवी सार्थक संदीप राठोड, श्रीमती सरोजी दामजीबाई ज्ञानपीठ खामगाव, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 7 इयत्ता 8वी, वेदांग गोपाल महारखेडे विक्रमशी ज्ञानपीठ खामगाव, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 12, पार्थ संदीप तायडे। यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत राबविण्यात येत आहे। सदर कार्यक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्य रुजवून त्यांना एक जबाबदारी या टीमचा या ठिकाणी सत्कार करावा। सौ पुष्पा कोळी मुख्याध्यापिका व त्यांची टीम जिल्हा परिषद हायस्कूल रोहा। त्यानंतर सौ वंदना उबरंडे मुख्याध्यापिका थोडीशी अशी जवळ व्हा। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र स्वीकारावं। श्री समाधान घोष बुलढाणा या कार्यालयाअंतर्गत टीबी मुक्त पंचायत उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे। मी सर्वप्रथम ग्रामपंचायत मासरूळ तालुका जिल्हा बुलढाणा यांना विनंती करतो की आपण प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह घेण्यासाठी यावं। ग्रामपंचायत खुदगाव तालुका जिल्हा बुलढाणा। इकडे बघा ना। असे दूर वादळे। ग्रामपंचायत तालुका जिल्हा बुलढाणा। त्यानंतर ग्रामपंचायत खुदगाव तालुका जिल्हा बुलढाणा। टीबी मुक्त पंचायत उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव। ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र त्यानंतर ग्रामपंचायत इरला तालुका जिल्हा बुलढाणा। तुम्ही थोडे मागे मागे सरकार न झाला असे अजून मागे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे। त्यानंतर ग्रामपंचायत तालुका जिल्हा बुलढाणा। ग्रामपंचायत घुम्मी मुक्त पंचायत उपक्रमाअंतर्गत
निवड झालेल्या ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र व सन्मान उभं राहा मग हात लावायची गरज नाही का? चांगलं दिसते फोटो काय सांगा. चला चला असे सरका असे सरका असे हो असे असे सरकारने सरकारने असे हवा पंडितराव इकडे बघा. त्यांना विनंती करतो की आपण प्रशस्तीपत्र स्वीकारावे. चांगला फोटो वरती उचलून संदीप दिनकर मडावी वन्यजीव संवर्धन व संरक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आपला जय बिरसा बुलढाणा यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानचिन्ह देण्यात येत आहे. यानंतर श्री अमोल रेंडे कठीण काळात रुग्णांसाठी जीवनदाते ठरले तसेच अनेक वेळा रक्तदानाबाबतचे शिबिरं घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढी तसेच जीवनधारा ब्लड बँक बुलढाणा अनेक हॉस्पिटलमध्ये रक्तपेढ्या निःशुल्क जमा करून रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी चळवळ सुरू केलेली आहे. त्यासाठी विधवा महिलांसोबत रक्षाबंधन, विधवा घटस्फोटित महिला परिषद मेळावा, विधवा परिषद, विधवा सामूहिक पुनर्विचार सोहळा इत्यादी कार्यक्रम प्रभावीपणे राबवले आहेत. यानंतर डॉक्टर नंदकुमार पालवे व सौ आरती पालवे पळसराठी 11 वर्षापासून सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनोरुग्ण, बेघर, अनाथ, दिव्यांगाचे पालन पोषणाचे कार्य करत आहे. 250 पेक्षा अधिक बेघर अनाथांना आपल्यामुळे एक हक्काचं घर मिळालेलं आहे म्हणून मी डॉक्टर नंदक सेवा असते. त्यानंतर श्रीराम बळीराम रसाळ वन संरक्षणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने कोबरा श्रीराम बळीराम रसाळ यांना विनंती करतो त्यांनी लोकांमध्ये जनजागृती करून वन्य प्राणी व निसर्ग बचाव संवर्धनार्थ मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे एक प्रकारचे राष्ट्रीय संपत्तीचे जतन होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना वन्यजीव व निसर्गप्रेमी म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे. शेतकरी मित्र किंग कोबरा पुरस्कार द्यायला पाहिजे. आणि मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व हा कार्यक्रम या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुमच्या काय अडचणी नसतील असतील तर सांगत चला भेटून सांगा माझ्याकडे स्वतंत्रपणे या. ध्वजस्तंभाजवळ येऊन ध्वजारोहण करावं. माननीय जंगम साहेब. भारत माता की भारत माता की स्वतंत्र दिन स्वतंत्र दिन ब्रेक विश्राम. जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह करीत तो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र.
हे भाऊ म्हणतात तुम्ही सावधान. हात पुढे करून शपथ. तंबाखू, खर्रा, जर्दा, धूम्रपान म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे घर आणि माझा आजूबाजूचा परिसर राष्ट्रगीत नंतर महाराष्ट्र गीत होईल आणि महाराष्ट्र गीत नंतर सलामी तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. Thank you.
नगर परिषदच्या कार्यक्रमाला आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीव गायकवाड, माननीय शिवसाहेब, नवीन शिवसाहेब आणि आपण सर्वजण, त्यानंतर महाराष्ट्र गीत सुद्धा होणार आहे. आपल्याला त्या स्थितीमध्ये राहायचं आहे. मी आदर विनंती करतो की त्यांनी आजच्या झेंडावंदनासाठी त्यांनी समोर यावं. प्रत्येकाने आपल्याला राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात करायची. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे आसमानाच्या सुलतानीला जबाब देती
ध्वजाला सलामी देताना राष्ट्रगीत आपल्याला सुरू करायचं आहे आणि ते झाल्याबरोबरच महाराष्ट्रगीत सुरू होणार आहे. आपल्याला त्याच पोझिशनमध्ये राहायचं आहे. मी विनंती करतो अहिर साहेबांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं झेंडावंदन करावं. झंडे को सलामी दो. राष्ट्र सुरू. गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा. सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी गुलामीचे साखळे तोडून देश स्वतंत्र झाला होता. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. तसेच आपणही मोठे झाल्यावर आपल्या देशासाठी काहीतरी करावे. जय हिंद, जय भारत. Don't clap, go!